आज काय आहे तर आज आहे पिल्लूचा बोरनान सोहळा. या सोहळ्याबद्दल सर्वांना थोडं काही माहिती आहेच, थोडंसं मीही सांगते. असं म्हटलं जातं की सर्वात पहिले बोरनान हे श्रीकृष्णाचं केलं होतं. तर ह्या लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त सांस्कृतिक नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे. पूर्वीच्या काळी मुलं 1-1.5 वर्ष घरातच असायची आणि 1-1.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर समाजात आणण्याचा हा पहिला समारंभ असायचा. बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून बोरं, ऊसाचे तुकडे, हरभरे, चिरमुरे आणि बऱ्याचशा गोष्टी समावेश या सोहळ्यामध्ये केला जातो. आणि हो, पौराणिक कथेनुसार असंही म्हटलं जातं की करी नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली होती. त्यामुळे लहान मुलांना कृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केले जातं. सोहळ्याच्या दिवशी घर सजवलं जातं, मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात आणि लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असते. त्यामुळे औक्षण करून ह्या सगळ्या गोष्टींचा वर्षाव केला जातो. आणि